येस, बसा. आता ही माझ्याकडे मतदार यादी आहे 366 क्रमांकाची, आणि त्याच्यावरती अनुक्रमांक 1160 जमीर अहमद अन्सारी, वडिलांचं नाव फसदुद्दीन जमीर अन्सारी, नंतर जमीर अहमद अन्सारी, घर क्रमांक वॉर्ड ऑफिस लिहिले. तुमच्या वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावरती 57 नाव आहेत. हे राहतात का इकडे? लक्ष्मी व्यंकटेश शमला कोण आपल्याकडे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत? नाही. तुकाराम भुजबळ नाही. बर. उषा भुजबळ, रमाबाई कांबळे नाही. अन्सारी अत्तार, अलबक्ष बाबुराव अत्तार. बघा ही नावं, यातली कुठली तुमच्याकडे राहतात सांगा. 57 नावं आहेत. शोधायची कशी? तुमच्याकडे काय पोस्ट आहे बघा. तुमच्याकडे काही नावं राहतात का बघा. वॉर्ड ऑफिसची, वॉर्ड ऑफिसचा पत्ता दिलाय. कोण राहतं आपल्याकडे कर्मचारी असं? तुमच्या ओळखीचं आहे? दिवसांपूर्वी 127 मतदार यांचा पत्ता, घर क्रमांक चक्क महानगरपालिका नवी मुंबईचे आयुक्त निवासस्थान दाखवत होतं. आज माझ्या समोर बेलापूर विधानसभेचा यादीभाग क्रमांक 366 आहे. त्याच्यात 57 मतदार यांचा घर क्रमांक हा चक्क वॉर्ड ऑफिस दाखवलाय, ज्या ठिकाणी बेलापूर वॉर्ड ऑफिसला आता या ठिकाणी आम्ही उभे आहोत. हे सगळे 57 मतदार निवडणूक आयोगाला म्हणायचं आहे की हे सगळे बेलापूर वॉर्ड ऑफिसमध्ये राहत आहेत. आम्ही इथल्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना, लिपिकांना विचारलं, यातला एकही कर्मचारी नाही. मग अशा पद्धतीने डोक्यावर पडून झोपेमध्ये या सगळ्या मतदारांची नोंदणी झालेली आहे का, हा सवाल आमचा आहे. मुळातच आता निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि बीएलओ यांचा शाल श्रीफळ देऊन मुळातच जाहीर सत्कार केला पाहिजे की काय, अशी कल्पना सुद्धा मनसे म्हणून आम्हाला सुचलेली आहे. हा घोळ निस्तरा याच्यासाठी लेखी स्वरूपात तर आम्ही देणारच आहोत, पण वरचेवर म्हणजे मला आता कळलंय की कोकण भवन, ज्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी बसतात, कोकण भवन हा सुद्धा घर क्रमांक आणि पत्ता आहे. त्यामुळे एकही गोष्ट यावेळी निवडणूक आयोगाने सोडलेली नाही. फक्त मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान, इथे भविष्यात 200-300 मतदार सापडू नये हेच काय ते नवल.